पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे। मित्रांनो नमस्कार। 16 जुलै 2024 रोजी सकाळी मला स्वतःची किडनी देऊन दुसऱ्यांदा जन्म देणारी माझी माय आम्हाला कायमचे पोरके करून निघून गेली। 22 फेब्रुवारी 1995 रोजी अवयव दानाबद्दल समाज मनात कमालीची भीती असताना माझ्या माईने मला किडनी दिली। एवढंच नाही तर ती किडनी काढणाऱ्या डॉक्टरनाही माई म्हणाली, मला भूल द्या, माझी किडनी काढून माझ्या तात्याला द्या। ती बसली नाही तर ती माझी दुसरी किडनी काढा, पण माझ्या तात्या जगला पाहिजे असे म्हणून 29 वर्षापूर्वी स्वतःच्या जीवावर उदार होऊन मला दुसरा जन्म देणारी माझी माय मला आता कधीच भेटणार नाहीये। 26 मे 2019 रोजी आमचे अण्णा आम्हाला सोडून गेले, पण माईचे पांघरून असल्याने तो आघात आम्ही सहन करू शकलो। पण आज माय व अण्णा दोघेही नाही। माय आता मला भेटणार नाहीये ही कल्पना मला सहन होत नाहीये। माझ्या लहानपणापासून मी माईचा त्याग पाहत आलो। हजारो अडचणीवर मात करत अण्णा माईने मला शिकवले। घरातल्या प्रत्येकाला त्यांनी प्रेमाच्या धाग्यांनी घट्ट बांधून ठेवले। माकेगावला यायचे म्हणजे पंढरपूरला निघाल्याचा आनंद मिळायचा। वेळ मिळाला की कोठेही न जाता पाय आपोआप माकेगावकडे वळायचे। माईला पाहिले व तिच्या गालावरून हात फिरला की सर्व थकवा, अडचणी व दुःख पळून जायचे। माईची माय म्हणजे निखळ प्रेमाचा अंथार सागर। आम्ही 7 भावंड व आम्हाला कुणालाच एक शब्दानेही आयुष्यात दुखवलं नाहीये। ही माय बिकट मधल्या बिकट प्रसंगात कुटुंबाला हत्तीचं बळ देणारी आमची माय। एवढ्या मोठ्या कुटुंबाला एक प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवण्याची अप्रतिम शक्ती असणारी आमची माय। फक्त देण्याचीच वृत्ती असणारी, निस्वार्थ प्रेम करणारी, आपला स्वतःचा कधीच विचार न करणारी म्हणजे आमची माय। एक आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श आई, आदर्श सासू, आदर्श आजी, आदर्श पणजी याचं ज्वलंत उदाहरण जे इतिहासाच्या पानावर लिहून ठेवावे लागेल ते म्हणजे आमची माय। आमच्या कुटुंबाचा कल्पवृक्ष आता आमच्यात नाहीये, हे आता त्रिकाल बाधित सत्य आहे। या माईसाठी मी 28 जुलै पर्यंत माके गावातच राहून तिच्या आठवणींना माझ्या मनात सामावून घेणार आहे। अशी फेसबुक पोस्ट पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आईबद्दल त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। पण ही फेसबुक पोस्ट मन सुन्न करणारी आहे।